नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. देवाभाऊ मोदींचे हात बळकट करण्याचा करिश्मा एकाच उमेदवारात. भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्यावर जनतेचा सर्वाधिक विश्वास. निवडणुकीतील कर्तव्यात कसूर करणारे दोघे निलंबित. निवडणुकीत हयगय खपवून घेणार नाही, कलेक्टरांची कणखर भूमिका. डॉक्टर अशोक कोळंबे यांच्या बॅटवर जनतेचा विश्वास. सर्वसामान्यांसाठी ठरत आहे खरोखर आपला माणूस. खदान हद्दीत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा पोलीस अधीक्षकांचा आदेश. व्यापाऱ्यांबरोबर हरीशभाईंसाठी सामान्यांनी खांद्यावर घेतली निवडणूक. लोकांचा उमेदवार हीच प्रतिमा, निवडणुकीचे शिवधनुष्य पेलणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातील डबल इंजिन सरकारसाठी भाजप महायुतीचा एक उमेदवार महत्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक जण कटिबद्ध आहे. त्यामुळेच अकोला पश्चिम मतदारसंघात विजय अग्रवाल यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केलाय. महायुतीला मत म्हणजे विकासासाठी मत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जी विकासाची गंगा अवतरली ती तशीच प्रवाहित ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना विजयी करा असे आवाहन सभातून करण्यात आले आणि मतदारांनी तसा निर्धारही केलेला दिसला. विजय अग्रवाल यांना जनतेचे पाठबळ आहे. गुरुवारी विजय अग्रवाल यांनी गोरक्षण रोड, भीमनगर तसेच विविध भागात संपर्क अभियान राबविले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवारा कॉलनी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान स्थानिक समस्या आणि आवश्यक सुधारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच भाजपाच्या धोरणांबद्दल माहिती देत 20 तारखेला भाजपाला मतदान करून मला विजयी करा अशी विनंती अग्रवाल यांनी केली. नागरिकांना पक्षाच्या कार्यप्रणालीबद्दल विश्वास दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने स्थानिक विकास साधण्याचे आश्वासन दिले. यामुळे पक्षाची कार्यशक्ती आणखी मजबूत होईल असा विश्वास आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अग्रवाल यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. माननीय देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे या सर्वांचं खूप अतिशय माझ्यावर प्रेम आहे आणि खूप सहकार्य त्यांचं नेहमी मिळते. स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांना या अकोल्याच्या जनतेने 6 वेळा आशीर्वाद दिले. मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचारांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांना जे योग्य वाटते त्याप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न करेल आणि लालाजीला प्रेरणा ठेवून सगळं काम करण्याचा प्रयत्न करणार. माझा विजय हीच लालाजीची खरी श्रद्धांजली आहे. मी कधीही टिपू सुलतानच्या नावाचं समर्थन केलं नाही, करणार नाही आणि कधी ते माझ्या मनात येणार सुद्धा नाही. मी गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष होतो, महापौर होतो, सभापती होतो, सभागृह नेता होतो. हिंदुत्वाची भूमिका घेऊन, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन भारतीय जनता पार्टीचं 30 वर्षापासून काम करतो आहे आणि भविष्यातही करत राहील. असे टिपू सुलतान वगैरे तर कोणाचं नाव देणार नाही आणि दिलं असेल तर त्याला काढून टाकणार आहे. हे सगळं खोटं आहे. माझं त्याच्यावर कुठे सही नाही, कोणतेही माझी त्याच्यावर सही नसल्यामुळे कोणी कुणाचं नाव तिथे टाकते सभागृहामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते टाकलं असावं असं मला वाटते. ज्या लोकांनी टाकलं त्यांना आपण विचारलं पाहिजे. निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने मंडळ अधिकारी व तलाठी अशा 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे. निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलाय. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक 1 चे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कसूर केली व सचोटी राखली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नियम 3 मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सरप यांनी स्वतः उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवणे
व दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि ते रात्री 1 ते 3च्या दरम्यान अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे तलाठी जीवन राठोड हेही रात्री 12:30 वाजता नंतर पथकास सोबत नव्हते. जर पथक प्रमुख गैरहजर असतील तर त्याबाबत सदस्याने आचारसंहिता नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कल्पना देणे आवश्यक होते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे श्री सरप व श्री राठोड या दोघांनाही महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 4 अन्वये निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय अकोला तहसील कार्यालय राहील. कार्यालय प्रमुखाच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालय राहण्यास कसूर केली तर त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे. जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात निवडणूक यंत्रणा, पथके, अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे. कर्तव्यात कुठेही हयगय केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. एक महिला पोलीस कर्मचारी देखील निलंबित करण्यात आली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारांचा विश्वास हीच आपली ताकद आहे असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांनी व्यक्त केला. गुरुवारी जुन्या शहरातील ज्ञानेश्वर नगर, फडकेनगर आणि परिसरात संपर्क अभियान राबविले. या भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इतकेच नाही तर या मतदारसंघातील प्रमुख दावेदार ते आता ठरत आहेत. डॉक्टर अशोक ओळंबे यांची अकोला पश्चिम मतदारसंघाच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे. त्या आधारावर आपण मतदारांसमोर जात आहोत आणि नागरिकांचे देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रहारची बॅट राजकीय मैदानावर चांगलीच तडपत आहे. जुने शहर आपले कार्यक्षेत्र असले तरी संपूर्ण मतदारसंघात प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. त्याचा निश्चित फायदा होईल असेही ते म्हणाले. शहरातील विविध भागात डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. मतदारांची निश्चित समाधान डॉक्टर ओळंबे करत आहेत. गेल्या 40 वर्षांची यशस्वी राजकीय आणि वैद्यकीय कारकीर्द पाहता डॉक्टर ओळंबे यांच्या मागे हजारोंचा जनाधार उभा राहिला आहे. राहिलेल्या दिवसात प्रचाराला गती देण्यावर डॉक्टर अशोक ओळंबे यांनी भर दिलेला दिसतोय. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही डॉक्टर अशोक ओळंबे मतदारांना देत आहेत. त्यामुळे मतदार प्रभावित झालेला दिसतो. प्रहारचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या संपर्क अभियानात दिसत आहेत. डॉक्टर ओळंबे यांची बॅट निशाणी चांगलीच लोकप्रिय झालेली दिसते. येत्या निवडणुकीत त्यांची बॅट तळपल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनसामान्य व्यक्त करीत आहेत. जवळपास तुमचेच काय तुमचे जवळपास 250 ते 300 कार्ड होते राशन कार्ड आणि हा चक्रा मारू परेशान झाला आणि राशन कार्ड त्याला भेटत नव्हतं. मला त्यांनी सांगितलं की दादा असा विषय आहे आणि आपल्या गरीब लोकांचे, मजुरी करणाऱ्या लोकांचे राशन कार्ड बनत नाही. त्यावेळेस मी गेलो, माझे कार्यकर्ते गेले आणि किती दिवसात काम झालं प्रभाकर? एका दिवसात प्रभाकरचं काम केलं, एका दिवसात. या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीनं पीडित उस्मा शिरीन या मुलीला 2.5 लाखाचा निधी मिळून दिलाय ना, पठ्ठ्यानं 2.5 लाखाचा निधी. असे जर युवक असले तर मला वाटतं की क्रांती व्हायला काही वेळ लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मत द्यायचा अधिकार दिला. तो टाटा बिर्ला असेल का सामान्य मजुरी करणारा व्यक्ती असेल, या मताचं महत्व जाणा तुम्ही. आज दर 5 वर्षांनी आपण निवडणुकीला समोर जातो. या ठिकाणी मतं मागायला लोक येतात आणि मतं मागत असताना पहा तुम्ही प्रत्येक वेळेस भांडणं होतात, तंटे होतात आणि वातावरण खराब होतं. वातावरण का खराब होतं? वातावरण का खराब होतं? मी सांगतो की भाई हिंदू भी मेरा, बौद्ध भी मेरा, ईसाई भी मेरा, मुस्लिम भी मेरा. का नाही सांगत? जोडेंगे तो जीतेंगे, साहब जोडेंगे तो जीतेंगे हे म्हणतो मी. बाकीचा नारा माहिती आहे तुम्हाला? माझा नारा आहे जोडेंगे तो जीतेंगे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडकी भागात एका आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, एक रिकामी केस जप्त करण्यात आली. मतदानाला काही दिवस राहिले असताना आरोपीचा हेतू जाणण्याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रकमेची वाहतूक, अवैध दारू, अंमली पदार्थ, अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली जात आहे. खदानचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस गस्त घालत असताना माहिती मिळाली की खडकी भागात एक इसम हा अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगून उभा आहे. या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम संशयास्पद स्थितीत उभा दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव विजय गजानन माळी, वय 35 वर्षे, मुक्काम पोस्ट झाडेगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा असे सांगितले. पंचासमक्ष अंग झडती घेतली असता देशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, 1 खाली केस आढळली. त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता काळात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोज केदारे, नरेंद्र पद्मने यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांबरोबर आता हरीशभाई हे सर्वसामान्यांचे उमेदवार झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबर सर्वसामान्य लोकांचे आपसूक समर्थन हरीशभाईंना मिळत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना विविध समाजाचा पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी हरीशभाई आलिमचंदानी यांनी रेल्वे स्टेशन चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि उपस्थित मातंग बांधवांसह संपूर्ण मातंग समाजाला वीर लहुजी साळवे जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. मातंग समाजातील युवकांनी हरीशभाई यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध भागात हरीश आलिमचंदानी यांनी संपर्क साधला. कौलखेड भागात प्रचार अभियान राबविण्यापूर्वी हरीश आलिमचंदानी यांनी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला. या भागातील मतदारांशी हरीश आलिमचंदानी यांनी संवाद साधला. संकल्पपत्र त्यांना दिले. युवकांच्या रोजगारापासून ऐतिहासिक असदगड किल्ला सुरक्षित राहावा म्हणून आपल्या मनात काय योजना आहे याविषयी मतदारांना सांगितले. हरीश आलिमचंदानी यांना विविध भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिक त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करीत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करून शहराची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन करण्यात येत आहे. हरीश आलिमचंदानी यांना नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांची जाण आहे. त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अभिवचन ते मतदारांना देत आहेत. मतदारांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आलेले दिसत आहे. व्यापाऱ्यांबरोबर आता हरीशभाई हे सर्वसामान्य मतदारांचे उमेदवार झालेले आहेत. याचा फायदा निश्चितच त्यांना निवडणुकीत होईल. किस टाइप से आगे काम करना पड़ेगा इसका मुझे समझ में आ रहा है. आज यहाँ पर इतनी तादाद में आप सब लोग जमा हुए हैं और यहाँ पर बेबी इतना इंतजार कर रहे हैं तो मुझे बहुत ऐसा लग रहा है कि मुझे कितना प्यार और ये सपोर्ट मिल रहा है. पश्चिम से मुझे ही नहीं, मेरे समाज में भी एक बहुत उत्साह है. उन्हें ऐसा लग रहा है कि एक ऐसा उम्मीदवार चुन के आने वाला है जो सब समाज को लेकर चलने वाला है. मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर शहराबरोबर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे मत वंचित नेते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी व्यक्त केले. बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी उद्योग फ्रेंडली वातावरण तयार करण्यावर त्यांनी भर दिला. औद्योगिक वसाहतीत उद्योग आणण्यावर भर देण्याचे ठोस आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांनी दिले. मूर्तिजापूर शहरातील विविध भागात संवाद करीत सुगत वाघमारे यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले असा दावा वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते संगीतराव कांबे यांनी केला. डॉक्टर सुगत वाघमारे यांनी संवाद दौऱ्यात मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्तीमधील महाराजा चौक, मलाईपुरा, पंचशीलवाडी, पोळा चौक, पठाणपुरा आदी भागात मतदारांशी संवाद साधला. त्यांना प्रतिसाद मिळाला असून डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या 34 सूत्री संकल्पामुळे मतदारांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते संगीतराव कांबे यांनी केला. यावेळी डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या समवेत शेख इसाम, रफिक कुरेशी, निजाम ललकार, प्रशांत सोळंके, शेख इम्रान, मोहन वसुकार, रवी इंगळे, अब्दुल बाकी, दीपक खंडारे, लक्ष्मी वानखडे, शिल्पा वानखडे, संजय नाईक, शेख मुख्तार आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. विकासाचं विजन घेऊनच मी चाललो आहे. पहिले 2 वर्ष मी या मूर्तिजापूर मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केलाय. त्या अभ्यासाच्या नुसार मी एक 34 सूत्री स्वतःचा जाहीरनामा बनवलेला आहे.
पक्षाचा तो जाहीरनामा असतोच, ते राज्यभरासाठी असतो, पण माझा स्वतःचा 34 सूत्री एक कार्यक्रम आम्ही ज्याला म्हणतो असा तो जाहीरनामाही बनवला. त्या 34 सूत्रांमध्ये 34 कलमांमध्ये पूर्ण मूर्तिजापूर मतदारसंघाचे जितकेही प्रॉब्लेम आणि जितकेही रखडलेले कामं आहेत ते त्याच्यात आलेले आहेत. ज्यापासून हा मतदारसंघ वंचित आहे त्या म्हणजे त्या कामांचा आराखडा आम्ही त्याच्यात मांडला आहे आणि तो कसा पूर्ण करू हेही त्याची स्टडी सुद्धा झालेली आहे. म्हणून मला माहिती आहे की हे 34 सूत्र कार्यक्रम जर पूर्ण झाला तर हा मतदारसंघ अतिशय उत्तम असा मतदारसंघ होऊन जाईल आणि हा फक्त जो विकास आहे हा विकास फक्त एरियाचा नाही आहे तर मानसिकतेचा पण आम्ही करणार आहोत. नाही, निश्चित मला एक वाटतं की लोकांना बदलाव हा पाहिजेच असतो. परिवर्तन हा संसाराचा नियमच आहे आणि मी नेहमी लोकांना सांगत असतो की आपली मनस्थिती तुम्ही बदला, मी परिस्थिती बदलून दाखवतो असं मी नेहमी सांगत असतो. आणि त्या याच्यामध्येच लोकांना जेव्हा आम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी, लोकांनी आमच्या विकासाचे कार्य बघितले, आजपर्यंतचं कार्य बघितलं, त्यानंतर लोकांनी ठरवलं की आता आपल्याला परिवर्तन पाहिजे आहे आणि ते माझ्या रूपात बघत आहेत आणि त्यांच्या विश्वासाला मी खरा उतरील असा मला ठाम विश्वास आहे. यावेळेस वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर मतदारसंघातून विजयी होईल असा मला ठाम विश्वास आहे. अकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र दिसत आहे. त्यांच्या मागे मोठा जनाधार दिसून येत आहे. अकोट येथे काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट महेश गणगणे यांच्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच युवा कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यात प्रामुख्याने डॉक्टर अभय पाटील, माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, ब्रह्मा पांडे, अनुक राहणे, मायाताई म्हैसने, मनीषाताई मते, गजानन महल्ले, संजीवनी बिहाडे, विजय ढेपे, गजानन वानखडे, अशोक बिहाडे आदींनी महेश गणगणे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी अहोरात्र झटत असून ॲडव्होकेट महेश गणगणे यांचा विजय सुनिश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. ज्येष्ठ पदाधिकारी देखील प्रचार मोहिमेत व्यस्त असून गावोगावी सभा व लोकांच्या भेटी घेत आहेत. अकोला जिल्ह्याचे काँग्रेस नेते डॉक्टर अभय पाटील यांनी देखील प्रचारात झोकून दिले आहे. गावोगावी ते मतदारांच्या भेटी घेत आहेत आणि ॲडव्होकेट महेश गणगणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन ते गावकऱ्यांना करत आहेत. गावागावात महेश गणगणे यांना उत्तम प्रतिसाद लाभत असून त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. आज अकोट विधानसभा मतदारसंघाची चित्र पाहता मतदारसंघात महेश गणगणे यांची बाजू भक्कम असून जवळपास त्यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटत असून दिवसेंदिवस हे चित्र अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. EPS 95 पेन्शनर संघटनेचा अकोट मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री महेश गणगणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आलं तुम्ही आता डिक्लेअर केलं की आम्ही हे काम करू, 100 कामाची लिस्ट तुम्ही पूजन केलं, पण लोकांना माहीत असायला पाहिजे की कोर्टाने 1900 ऑर्डर्स यांच्या कॅन्सल केल्या कारण की त्या योग्य नव्हत्या. पैसा नाही, आज आर्थिकदृष्ट्या झालेला आहे. यांनी इथं विनाकारण ती लाडकी बहीण योजना आणली जी आता मध्य प्रदेश बाकीच्या ठिकाणी फेल झालेली आहे. आणि कोर्टाने पण सांगितलेलं काय की हे लोकांना आमिष देऊन लोकांच्याच पैशांनी मतदान विकत घेण्याचं हे आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी इथं म्हणजे लाडक्या बहिणी तयार केल्या, पण जवळचेच खिशे कापून टाकले, तेच पैसे त्याच्या बहिणीला दिलेले आहे. जसं म्हटलं जाते की खेत में नहीं होना नाला और घर में नहीं होना साला, तर आपल्याला हा साला आता महाराष्ट्रातनं काढायचा आहे. इथून आपल्याला इच्छे जे आमदार आहे भारसाकळे साहेब ज्यांनी काहीच काम नाही केलेलं आहे आणि त्यांना ते म्हणतात की मला ऐकू येत नाही, जवळ येऊन बोला. मतलबाचं ऐकू येते, कामाचं ऐकू येते, मतलबाचं ऐकू येते, बाकीचं त्याला ऐकू येत नाही. लोकांच्या समस्या ऐकू येत नाहीत, बाकी सगळं ऐकू येते. तर अशा माणसाला ज्यांनी सावत्र वागणूक दिलेली आहे, त्यांचं गाव दर्यापूर, ते इथे येऊन मतं मागतायत. तर मी अकोट तेलारच्या जनतेला हे करेल की बा इथचा माणूस जो आहे तो निवडून द्या. तुम्ही महेश दादा गणगणेचं निवडून द्या. इथच्या तळागाळाशी जोडलेलं घर आहे, वडील सुद्धा इथं जोडलेलं आहे. तर मी सगळ्या समाजांना, सगळ्या जातीबरोबर धर्माला की जात पात धर्म बाजूला ठेवून त्यांना निवडून द्या एवढीच विनंती करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकाळात 1000 कोटीच्या वर निधीची विकास कामे आपल्या माध्यमातून झाली. तसेच राज्य शासनाकडून या भागातील विकास कामांसाठी भरपूर निधी खेचून आणल्याचे महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार म्हणाले. प्रचारादरम्यान ते मतदारांना संबोधित करीत होते. त्या आधारावर आपली बाजू भक्कम आहे असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
मतदारसंघात पारस औष्णिक प्रकल्पानजीकचा मोरणा प्रकल्प तसेच नया अंदुरा कवठा धरण आपल्या कार्यकाळात झाले. 100 ते 125 कोटीची रस्त्याची कामे झाली. या भागाचा विकास व्हावा, शेतीला पाणी मिळावे आणि त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा याकडे लक्ष दिले, असे बळीराम शिरस्कार म्हणाले. बाळापूर आणि पातूर तालुक्यात विकासाची गंगा वाहावी म्हणून नेहमी प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रचार सभा, पदयात्रा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिरस्कार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदारांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात जोमाने गुंतले आहेत. मतदारांना महायुतीला विजय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 6 धरणं एवढे आहेत की ते कमीत कमी त्या ठिकाणी 30,000 कोटीच्या वर आहेत. म्हणजे एकच धरण त्या ठिकाणी 1200 कोटीचं आहे. हे त्या ठिकाणी तुमचे नया अंदुऱ्याचं आहे, त्याच्यानंतर कवठ्याचं आहे, त्याच्यानंतर बाळापूरचे 2 धरणं आहेत. मामा पूर्ण प्रकल्प झाला मा कार्यकालामध्ये पॉवर स्टेशनचा. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या रस्त्याच्या संदर्भात या जवळजवळ त्यामध्ये 100 ते 125 कोटी रुपयात आपण रस्त्याचे कामं केले. परंतु मी त्या ठिकाणी ज्या पाट्या लावायचं काम आहे तुम्ही लावल्या नाही. कारण हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचे आहेत. बळराम शिरस्काराच्या बापाने काही पैसे कमावले नव्हते की मी मला नावाच्या नाही. लोकांना विश्वास जो काही त्यामध्ये हा 25 वर्षाचा जो एक अनुभव आहे आणि या मतदारसंघ हा पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी ग्रामीण क्षेत्राशी जोडलेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये मी पूर्वी काम करत असताना साधारणतः नव्यानं मी ज्यावेळेस विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये 3 धरणं मी मंजूर करून त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी थांबापर्यंत त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला. नेर धरण असेल, कवठा बॅरेज असेल, त्याच्यानंतर कारंजा रमजानपूर असेल, या 3 धरणाचं माझ्याच हातून त्या ठिकाणी त्याची कुदळी मारण्यात आली आणि त्यांचा साधारणतः पाहता पाहता 10 वर्षामध्ये पूर्ण ते धरणाचं पाणी थांबलं आणि एक शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचं काम या बॅरेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. हा मोठा प्रश्न आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा आहे की या परिसरामध्ये झालेल्या धरणाच्या माध्यमातून भविष्यामध्ये या 5 वर्षामध्ये मला बंदिस्त पाईपलाईन त्याला जोडून शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत पाणी पोहोचवायचं आहे. बंदिस्त पाईपलाईन म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पाण्याचा अपव्यय जो होतो तो होणार नाही. कॅनव्हलमध्ये बरेचसे नुकसान होते, शेतकऱ्याचं नुकसान होते आणि म्हणून या मागच्या 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शासनानं बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. प्रचारादरम्यान अकोट मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. दीपक बोडखे यांनी गुरुवारी प्रचार संवाद दौऱ्यावर असताना अकोट व तेल्हारा तालुक्याचा कायापालट करू असा विश्वास व्यक्त केला. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेला विश्वास बोडखे परिवार सार्थकी करण्यात व्यस्त आहे. इतकेच नाही तर वंचितच्या पाठीराख्यांबरोबर, समर्थकांबरोबर दीपक बोडखे यांना मोठा जनाधार रॅली, सभा, कॉर्नर मीटिंग्स आणि घरोघरी होणाऱ्या भेटीत मिळत आहे. मतदारसंघाची बिकट झालेली परिस्थिती पाहता अकोट मतदारसंघाचा विकास आणि प्रगती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे दीपक बोडखे यांनी स्पष्ट केले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण, उद्योग आणि रोजगार, शहरी व ग्रामीण विकास, पर्यावरण आणि लोककल्याण इत्यादीवर आधारित विषयांवर प्रामुख्याने काम करणार असल्याचे सांगितले. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतमालावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यास प्रयत्न करणार. तसेच शेतकऱ्यांच्या इतर सर्व प्रश्नांसाठी आपण शासन दरबारी आवाज उठवणार. अकोट व तेल्हारा तालुक्यामध्ये शांत व सुरक्षित वातावरण निर्माण करणार, जेणेकरून व्यापारी, विद्यार्थी तसेच महिला वर्ग सुरक्षित राहणार. गावागावात भरती तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मैदान, जॉगिंग ट्रॅक
आणि सर्व सोयींनी सुसज्ज अभ्यासिका साकारणार, शिक्षक वर्गासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, अशा आशयाचे प्रतिपादन यावेळी दीपक बोडखे यांनी प्रचार संवाद दौऱ्यात केले. अकोला पश्चिम मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना मतदारांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रचारादरम्यान महिला त्यांना औक्षवण करतात, पुरुष पुष्पहार घालून स्वागत करतात आणि माता भगिनी आशीर्वाद देत विजयी भव म्हणत आहेत. मतदारांची मिळत असलेल्या प्रेमाला, आपुलकीला तोड नाही, अशी भावना राजेश मिश्रा यांनी व्यक्त केली. अकोला पश्चिम मध्ये गुरुवारी राजेश मिश्रा यांच्या प्रचाराला धार आलेली दिसली. युवक, महिला प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होत्या. युवकांच्या हाती राजेश मिश्रा यांचे कटआउट होते, तर महिला युवती त्यांच्यासाठी मते मागत होते. घराघरात जल्लोषात स्वागत झाले. मातांनी आशीर्वाद दिला, त्यामुळे राजेश मिश्रा यांना देखील गहिवरून आले. अकोला पश्चिम मतदारसंघाच्या विकासासाठी आपण बांधील आहोत. शहरातील नागरिकांवर अनाठायी बोजा पडणार नाही, या बाबतीत आपण नेहमीच जागरूक राहिलो. तसेच यापुढेही त्यात तसूभर फरक पडणार नाही. तुमच्या हिताचे सदैव रक्षण करीन, असा विश्वास राजेश मिश्रा मतदारांना देत आहेत. इतकेच नाही तर संकटात धावून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेश मिश्रा यांची शहराला ओळख आहे. या निवडणुकीत आम्ही मिश्रा यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत. राजेश मिश्रा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजेश मिश्रा यांनी अकोला शहराच्या विकास कामांच्या मुद्द्यांवर केलेली आंदोलने हे त्यांच्यासाठी जमेची बाजू असून स्वच्छ चारित्र्यांचा उमेदवार म्हणून मिश्रा यांच्याकडे पाहिले जात असून लोकांच्या हितासाठी लढणारा बुलंद आवाज राजेश मिश्रांमध्ये लोकांना दिसत आहे. त्यामुळे वाढते जनसमर्थन मिश्रांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. 5 पट आम्ही गरीब लोक आहोत. इथे काय कंडिशन आहे आमची आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांनी 5 पट टॅक्स लावला. त्याचा विरोध कोणी केलं? राजेश मिश्रा. त्याचा विरोध कोणी केलं? राजेश मिश्रानं. आणि राजेश मिश्रानं काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजचा गेट त्या स्टेशन लावलं. राजेश मिश्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं आपल्या रेल्वे गेटले. हा काम मी केलं. घरकुलचा विषय असो राजेश मिश्रा, पाणीचा विषय असो राजेश मिश्रा, काही दंगल झाला तो राजेश मिश्रा. हे सर्व विषयामध्ये मी पुढाकार घेतो. मी तुमच्यासाठी प्रत्येक विषयाला घेऊन मी रस्त्यावर आलेलो. आता यांचं नवीन चालू झालेलं आहे. त्यांना माहित आहे हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे विजयभाऊ अग्रवाल. मी त्यांचा अपमान करत नाही. त्यांनी चालू केलेलं माझा अपमान करणं. मी त्यांचा अपमान करत नाही. मी विजयभाऊ अग्रवालच बनतो. विजयभाऊ अग्रवालचं म्हणणं आहे की राजेश मिश्रा अपक्ष आहे. माझ्यासोबत जनता आहे. मी अपक्ष नाही आहे. माझ्यासोबत जनता आहे. माझ्यासोबत माझी पार्टी आहे. माझी संघटना माझ्यासोबत आहे. आणि हे 2 टिपू सुलतान आहेत या शहरामध्ये. एक विजयजी अग्रवाल आणि एक साजिद पठाण. माझी लढाई यांच्यासोबत आहे. हे दोघांनी पाहिजे मला या शहरामध्ये. दोघांनी पाहिजे. या शहराच्या हितासाठी नाही आहे. ते इथे आलते, मिटिंग घेतली आलते इथे पाहिजे आलते. तिथे मिटिंग झाली. काही लोकांनी त्यांना विचारलं टॅक्स कोण वाढवलं, मग त्यांना बोलता आलं नाही. मग टिपू सुलतान लावलं, त्यांना बोलता आलं नाही. मला हे सांगा की आपण हिंदुत्ववादी आहोत की नाही? आवाज काढा. आपण हिंदुत्ववादी आहोत नाही? मग ज्यांनी टिपू सुलतान नाव दिलं तुम्ही त्याला मतदान करणार का? आपण टिपू सुलतान ज्यांनी नाव दिलं त्याला मतदान केलं म्हणजे आपण पाप केला. टिपू सुलतान कोण होता? ज्यांनी आपला हिंदू धर्मावर आघात केला, ज्यांनी मंदिर तोडले, ज्यांनी महिलांवर अत्याचार केला, ज्यांनी आपले हिंदू लोकांना कन्वर्ट करून मुस्लिम केला, असा तो टिपू सुलतान होता. त्याला नाव देणारा कोण? हा टिपू सुलतान विजय अग्रवाल. माझी विनंती आहे तुम्हाला, आता हा विषय आपला हिंदुत्वाचा विषय सध्या नव्हता. हा इलेक्शन आहे. यामध्ये राजेश मिश्रा काय केलं, राजेश मिश्रा काय करणार नंतर हा विषय आहे. आता हे जे आले होते 30 वर्षाचे आमदार खासदार यांचे सांगा की कदाचित आता त्यांनी एक नवीन चालू केला. त्यामध्ये कावड निघणार नाही, पालखी निघणार नाही. आता सर्वात मोठी कावड कोण करते तुम्हाला माहित आहे आपल्या शहरामध्ये? ते राजू चव्हाण. थांबू शकते कोणी कावड आपला? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आलो जाऊ, आम्हाला कोणी थांबू शकत नाही. अकोट विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यांच्या बैठकीला मतदारसंघातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून याच बैठकीला मातृशक्तींची देखील लक्षणीय उपस्थिती लाभत आहे.
भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी अकोटच्या गजानन नगर येथे संवाद दौऱ्यानिमित्त नागरिकांसोबत संवाद साधला। यावेळी आपली आपुलकी व प्रेम असेच कायम राहू द्या आणि आपल्या विकासाचा प्रवाह अविरत सुरू ठेवण्यासाठी भारसाकडे यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अकोट येथील शिंदे कॅम्प व गजानन नगरात माजी नगरसेविका जसवाणी गायगोले, नगरसेवक पुरुषोत्तम चौखंडे, मंगेश शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक मनीष कराळे, भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत गायगोले, जितू जसवाणी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोपाल दातकर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत। या मतदारसंघात तिरंगी लढतीत दातकर प्रमुख दावेदार आहेत। शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीवाचे रान करीत आहेत। शिवसेना जिल्हा प्रमुख आणि अकोला जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून त्यांनी कामाची चुणूक दाखवली। अकोला पूर्व मतदारसंघात ते पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत, परंतु मुरब्बी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात। यावेळी त्यांनी चांगली लढत देण्याची तयारी केलेली दिसते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून प्रचाराला सुरुवात केली जाते। कार्यकर्ते वाजत गाजत प्रचाराला निघतात। मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते। अकोला पूर्व हा शहरी ग्रामीण मतदारसंघ आहे। दोन्ही भागात गोपाल दातकर यांचे प्रचार फलक लागलेले दिसतात। मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत। महायुती आणि वंचित उमेदवारांशी लढत आहे। हा सामना चांगला रंगतदार होणार असे चित्र आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। देवाभाऊ मोदींचे हात बळकट करण्याचा करिश्मा एकाच उमेदवारात। भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्यावर जनतेचा सर्वाधिक विश्वास। निवडणुकीतील कर्तव्यात कसूर करणारे दोघे निलंबित। निवडणुकीत हयगय खपवून घेणार नाही, कलेक्टरांची कणखर भूमिका। डॉक्टर अशोक कोळंबे यांच्या बॅटवर जनतेचा विश्वास। सर्वसामान्यांसाठी ठरत आहे खरोखर आपला माणूस। खदान हद्दीत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा। गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा पोलीस अधीक्षकांचा आदेश। व्यापाऱ्यांबरोबर हरीशभाईंसाठी सामान्यांनी खांद्यावर घेतली निवडणूक। लोकांचा उमेदवार हीच प्रतिमा निवडणुकीचे शिवधनुष्य पेलणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।